साहजिक आहे की मला सुद्धा आईने विचारलं किंवा घरच्यांनी विचारलं, काय करतोस हे कर ना, तू जा ना, कर ना, काम कर, नोकरी कर, हे काय करतोस, ह्याने काय तुझं पोट बनणार आहे का? मी फक्त आईला म्हटलेलं, फक्त मला 6 महिने दे. 6 महिन्यात मी स्वतःला सिद्ध करून नाही दाखवलं तर मी हे युट्यूब किंवा ह्या सगळ्या गोष्टी सोडीन आणि तू म्हणशील ते करेन. मी काय खोटं बोलू मी पब्लिकला? एवढं मी आज 5,000 इन्व्हेस्ट केले, 50,000 जिंकलो. तुम्ही सुद्धा इन्व्हेस्ट करा आणि तुम्ही जिंका. तर एवढंच असतं तर आज गरिबी हटली असती. हो नक्कीच. झोपडीतल्या माणसाकडे आयफोन असता किंवा झोपडीतल्या माणसाकडे आज बंगला असता, हे इन्व्हेस्ट केलं असते तर. मी इन्फ्लुएन्सर आहे तर मी चांगल्या समाजात चांगल्या देणं हे माझं. नमस्कार, मी ओंकार जोशी. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अंतरंग गोष्टी मनातल्या या आपल्या युट्यूब चॅनलवरती, पॉवर्ड बाय झेपी डेकोर दापोली. आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. खरं तर आलेला आहे असं म्हटलं पाहिजे, कारण की तो दापोलीचाच सुपुत्र आहे. तर युट्यूब वरती स्वतःचे व्हिडिओज करून ज्याने एक स्वतःची वेगळी ओळख तयार केली, असा दापोलीतला एक रील स्टार, ज्याचं कोकणी निखिल ह्या नावाचं एक युट्यूब चॅनल आहे स्वतःचं. तर त्याच्या मनातल्या गोष्टी, त्याच्या या सगळ्या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. निखिल, तुझं खरं तर खूप स्वागत आहे आमच्या अंतरंगच्या ह्या युट्यूब चॅनलवरती. तर सगळ्यात आधी तर कसा आहेस तू? मस्त, उत्तम, मजेत. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आज कोकणी निखिल हे युट्यूब चॅनल तू स्वतःच एक क्रिएट करून त्याच्यावरती चांगला कंटेंट क्रिएशन करून आज तुझे चांगले फॉलोअर्स आहेत. तर हे करत असताना किंवा हे करण्याच्या आधी तुझं बालपण किंवा तुझं शिक्षण, प्राथमिक शिक्षण आहे तुझं कुठे झालेलं आहे? माझं दापोली तालुक्यामध्ये आसूद गाव आहे. प्राथमिक शिक्षण माझं जिल्हा परिषद केंद्र शाळा आहे, पूर्ण प्राथमिक, आसूद नंबर 1. ते माझं 7वी पर्यंत शिक्षण झालं. बरोबर. त्याच्यानंतरला मी 2013ला मुंबईला आलो, म्हणजे नवी मुंबईला जुईनगरला राहायचो. तिथे शिरवडा विद्यालय कॉलेज आहे, शाळा, ज्युनियर कॉलेज. तिथे माझं 8वी ते 12वी तिथे शिक्षण झालं. त्याच्यानंतरला 13वी आणि 14वी माझी अपूर्णच, कारण मला साप चावलेला. त्याच्यानंतरला मग ते शिक्षणात जास्त माझं काय इंटरेस्ट असं घडू शकलं नाही. बरोबर. त्यानंतर स्टॉप झालं सगळं. मग हे कधीच सांगतोस, किती साली म्हणजे साधारण? माझा जन्म आहे 2000चा. त्याच्यानंतरला माझं 2012 पर्यंत 7वी पर्यंत शिक्षण इकडे झालं. 2013ला आलो मुंबईला. 8वी पासून माझं मुंबईलाच म्हणजे आई बाबा अख्खी फॅमिली तुम्ही मुंबईलाच होतो? हो, आई. अच्छा. आणि आई बाबा म्हणजे बाबा कुठे नोकरी करायचे? हा, ऍक्च्युली कसं होतं की आई बाबा मुंबईला आलेले, आम्ही बहीण आणि मी गावी राहायचो. आजी आजोबा काका काकी त्यांच्यासोबत गावी राहायचो. काही आर्थिक अडचणींमुळे आई बाबा मुंबईला आले पैसे कमवण्यासाठी वगैरे. शिक्षण प्राथमिक होईपर्यंत आम्हाला गावीच ठेवलं. त्याच्यानंतरला हळूहळू आम्हाला सुद्धा मुंबईला गेले. अच्छा. आणि तुम्ही किती भावंड आहात? आम्ही दोघं, बहीण भाऊ. अच्छा. बहीण मोठी? नाही, माझ्याहून छोटी, लहान आहे. हो. अच्छा. आणि मग तुझं कॉलेज साप चावला हे तू सांगितलंस, तर काय घडलं होतं म्हणजे नेमकं? ऍक्च्युली माझं कसं होतं की मिडल क्लास, त्याच्यामुळे मी कॉलेज प्लस जॉब करायचो. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत कॉलेज. त्याच्यानंतरला 10 वाजता मी सीवूडला जायचो, हॉस्पिटलला होतो, एक हेल्पर म्हणून होतो. अच्छा. हा, तिथे जॉब करायचो. त्याच्यानंतरला इथे यायचो, घरी यायचो. संध्याकाळी यायच्या दरम्यान शहरात कुठे एवढं खाली बघून चालतो आपण? बरोबर. एक ऍव्हरेजने चालतो. कोणाचा पाय लागला की माझा पाय पडला, पायाला करंट सारखं झालं, बघतोय तो पाय झटकला तर साप सरसरत गेला पुढे. अरे बापरे. सो त्याच्यानंतरला ते एक 15-25 दिवस मी हॉस्पिटललाच होतो. 15 दिवस तरी आयसीयू लाच होतो. खूप क्रिटिकल कंडिशन. ज्यावेळेस डिस्चार्ज झालं त्यावेळेस मला डॉक्टर म्हटले किंवा जाताना, तुला आम्ही नाही तर देवानी वाचवलंय. कारण ते 24 तास खूप ऑब्झर्वेशन साठी गेले. बरोबर. अंडर ऑब्झर्वेशन मध्ये असशील तू. ऍक्च्युली स्नेक बाईट हा खूप सायलेंट किलर आहे. विंचू चावलं तरी ते दुखतं, पण साप चावलं ना की वाटत नाही, पण ते आतून खूप हे होत झालेलं. माझं ब्लिडिंग, मग ते रक्त गोटत होतं ना, हे सुजत होतं अख्खं ते.
4-5 तासाच्या नंतर मी आईला वगैरे बोलायचं हे काय होते, हम्म. मला बोलते तुला सलाईन पहिल्यांदा लागले ना म्हणून ते अलर्जी झाली औषधांची, पण ते मला सांगून नाही दिला. हो. असं कारण साप चावल्या थोड्या वेळात मी बेशुद्ध पडलो. बरोबर. मी पळालो, चावलं ना मग हॉस्पिटल म्हणून जातो मी हॉस्पिटलला तिकडे, पण हॉस्पिटलला जाता जाता पळालो, तिथे पडलो, त्याच्यानंतर लोकांनी आणलं प्रायव्हेट हॉस्पिटलला, तिथे घेत नव्हती, ती एक वेगळी स्टोरी. तिथे घेत नव्हते, मग त्या एरियातलेच होते म्हणून घ्या जबरदस्ती घेतलं. त्याच्यानंतरला तिथे ब्लड सॅम्पलला सुद्धा गेलेलं आहे ना, ब्लड सॅम्पल ज्या लॅबमध्ये गेलं तर त्यांना वाटलं काही मशीन खराब आहे म्हणून परत आणा ब्लड. अरे बापरे. हा, मग एकदा गेलं परत नेलं तेवढंच त्याचं काय असतं ना, काय बोलतो त्याला, काय टेस्टला तेवढं निधन असतो. खूप हाय लेवलचं ते गेलेलं विष. अच्छा. ते म्हटले रिपोर्टला हा अजून जिवंत आहे. तर म्हटलं हा जा पहिलं त्याचा उपचार करा. हा, म्हणजे ते पण डॉक्टर पण शॉक मध्ये होते. हा. अच्छा. मग तिथे मग ते येल्लो प्लेटलेस ह्या सगळ्या गोष्टी त्या मिळत नव्हत्या. मग त्या माझे आई वडील तर होते, पण माझे मित्र नसते ना त्यावेळेस, तर मी आज या जगात नसतो. अरे बापरे. कारण त्यांच्यामुळे खूप आज त्यांच्यामुळेच आहे. नक्कीच. असं. पण मग तू मुंबईला होतास, हे सगळं घडल्यानंतर तू मुंबईलाच होतास. मग तुझं कॉलेजही थांबलं, तुझं शिक्षणही थांबलं आणि मग तुझं अचानकपणे आपण सोशल मीडियाकडे आपण वळावं किंवा त्याच्यावरती आपण काहीतरी क्रिएशन करावं, हे तुझ्या डोक्यात कधी आलं? ऍक्च्युली 2018 पासून मी सोशल मीडियावर आहे. असं कारण मी सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी किंवा सोशल मीडियावर ह्या गोष्टी सुद्धा असतात हे असं मला माहित नव्हतं. 2018ला आमच्या जोळाई मातेचं जीर्णोद्धार सोहळा होता. तर त्यावेळेस मी जस्ट काइंड मास्टर होता तो एडिटिंग ऍप, त्याच्यावरती आई तुझं देऊळ गाणं लावलं. त्याच्यात पहिल्या सकाळपासून जे फोटो फुटेज लावत गेलो. मग ते एक कॅसेट तयार झाली. गाणं मी जस्ट अपलोड मारलं, कारण मोबाईलला कसं स्टोरेजचा प्रॉब्लेम असायचा. मग ते एक युट्यूब असं साधन भेटलं की ते कायमस्वरूपी राहील किंवा सर्च मारलं तरी येईल, म्हणून ते अपलोड मारलं. बरोबर. त्याच्यानंतरला मी कसं मुंबईला राहायचो, मे महिन्यात गावी आलो, मुंबईला गेलो की आठवण खूप यायची गावची. आज मी एवढी मजा केली, मग ती व्हिडिओ बघत असायचो. आणि मी दरवर्षी गोकुळाष्टमी चुकवत नाही. सो त्यावेळेस गोकुळाष्टमीला गेलो. गोकुळाष्टमीला सुद्धा मी माझा पहिला ब्लॉग असेल तो नमस्कार, मी ते अटक मिटक, तेव्हा चेहरा पण एवढा बारीक होता, मी कसं बोललोय मला माहितीये, ते एडिटिंगला 2 दिवस गेलेले. सो तेव्हा तो पहिला ब्लॉग असेल माझा, तो मी अपलोड मारला. तो अजून सुद्धा बघतो. माझे आजोबा दोन्ही स्वर्गवासी आहेत. युट्यूबच्या माध्यमातून अजून सुद्धा त्यांना बघायला मिळतं मला. युट्यूबचा हा फायदा आहे की अजून सुद्धा त्या गोष्टी काय आहेत किंवा आपल्या आठवणी जतन केल्या जातात. बरोबर. इव्हन माझे आजोबा स्वर्गवासी झालेत, मला चालीरीती बघायच्यात, माझ्या आजोबांनी देवासाठी कुठला विडा ठेवलाय किंवा हे कुठं ठेवलंय, तर मी आज युट्यूबच्या मार्फत बघू शकतो ते. बरोबर. सो ते नंतर संस्कृती आणि परंपरा देखील जतन करता आली. हो, बरोबर. पण मग हे करत असताना तुला म्हणजे तू कंटेंट क्रिएट करतोस, म्हणजे तू कशा पद्धतीने करतोस? मी बघा, मी ब्लॉग सुद्धा टाकतो. ब्लॉग म्हणजे माझी सुरुवात तशीच झाली. गणेशोत्सव, शिमगोत्सव असेल, शिमगोत्सव टाकायचं, आमच्या झोळाई देवीच्या काटखेळ्यांचं टाकायचो. सो काटखेळ बघणारे, मग कसं होतं की काटखेळ हा दापोलीत किंवा अजून गुहागर पट्टा हे थोड्या पट्ट्यात आहे किंवा हा कोकणातल्या बऱ्याच गावामध्ये आहे. काटखेळ अशी लोककला आहे जी संपूर्ण महाराष्ट्रात माहिती नव्हती. सो ती युट्यूबच्या मार्फत गेली. हा काटखेळ प्रकार काय आहे, मग शिमग्याला असंही असतो, तसंही अरे खूप छान आहे. मग माझ्या गावातले सुद्धा अरे मस्त केलीस देवाची कॅसेट, मला यावर्षी येता आलं नाही, पण तुझ्या व्हिडिओच्या मार्फत मी गावाला आहे असं मला जाणवलं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. जे येऊ शकत नाहीत त्यांच्यापर्यंत ते ऍटलिस्ट फिलिंग तरी पोहोचतं. येस येस. आणि कंटेंट क्रिएशन म्हणजे ऍक्टिंगचं असेल किंवा मी रील बनवायचो. सो रील नाही, पहिले टिकटॉक होता. सो टिकटॉकवरचेच शिमगा येतोय तर एक्साइटमेंट लेवल खूप, म्हणजे आता पुढच्या महिन्यात 5 तारखेला शिमगा आहे, तर अरे हे करायचं आहे, ते करायचं आहे. मग ते सुरू, मग त्याच्यातून मग ते माझी भावना व्यक्त करायचं आणि ते लोकांना रिलेट व्हायचं. एक्झॅक्टली. पण आता तू हे किती वर्ष करतोयस? आणि 2018 पासून करतोय. 2018 ते ऑलमोस्ट 7 वर्ष झाली.
किती तुझे आता आपले सबस्क्रायबर्स आहेत, फॉलोअर्स आहेत? ऍक्च्युली माझे 2 युट्यूब चॅनल आहेत, हम्म, 2 सिल्वर प्ले बटन आहेत. हम्म. एका युट्यूब चॅनलला 1,60,000 आहेत, वा दुसऱ्या चॅनलला 2,33,000 आहेत, वा इंस्टाग्रामला 2.25 लाख आहेत वा आणि फेसबुकला 1.5 लाख आहेत. वा. म्हणजे तू हे सगळं कोकणातली जी संस्कृती आहे हम्म. ती म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुला जशी जमेल त्या पद्धतीने तू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक तुझा प्रयत्न असतो आणि तो यशस्वी झाला. हो हो. सगळ्यात पहिलं हाईप गेलेलं तुझं व्लॉग किंवा तुझा कुठला कंटेंट होता की जो सगळ्यात लोकांनी असा उचलून धरला की ज्याला सगळ्यात जास्त व्ह्यूज आले, लाईक्स आले? मी पहिलं शॉर्ट्स बद्दल सांगेन. सगळ्यात पहिला माझी व्हायरल झालेली व्हिडिओ आहे, म्हणजे तुम्ही देवाच्या भेटीसाठी देवळात जात असाल, पण आम्हा कोकणकरांच्या भेटीसाठी देव आमच्या घरी येतो, आतुरता शिमग्याची. जो तो पहिला डायलॉग होता माझा, तो एवढा खूप शेअर झाला. वा. आणि ब्लॉगचं म्हणायला गेला तर गणेशोत्सव आणि गोविंदा आपल्याकडे फळीनी नाचतात बरोबर, खालूबाजी असतो. हो, खूप म्हणजे आपल्या रत्नागिरीचा हा दापोली पट्टा, खेड पट्टा किंवा श्रीवर्धन पट्टा, तिकडेच ही संस्कृती त्याच्या पुढे वेगवेगळी चालू जाते. ही खूप लोकांना आवडलं, त्या जास्त गेल्यात व्हिडिओ. बरोबर. पण मुंबईच्या लोकांचा तुझी ही रील बघितल्यानंतर तुझे मुंबईतले मित्र होते जे इकडचे आहेत किंवा तुझे नातेवाईक असतील, तर त्यांचा काय रिस्पॉन्स होता किंवा काय त्यांच्या कमेंट्स होत्या याच्यावरती? नाही, खूप कसं होतं की स्टार्टिंगला सगळ्याच गोष्टी आपण ऍक्सेप्ट कोणीही करत नाही, पण हळूहळू खूप जणांनी ऍक्सेप्ट करायला लागलाय, खूप जणांना आवडायला लागलं. आणि मुंबई पुण्याचे खूप लोक बघायचे किंवा आपल्या कोकणातलेच, बरोबर, पुण्याला जे गावाला येऊ शकत नाहीत बेसिकली, ते बघायचे बरोबर व्हिडिओ. पण म्हणजे घरची परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टी असताना तू अशा पद्धतीचं एक काम करतोयस ज्याच्यातनं तुला पैसेही मिळत नाहीयेत, पण तू त्याच्यामध्ये रमतोयस, तुझं मन त्याच्यामध्ये रमतंय. आजकाल आता आपण बघतो की प्रत्येक तरुणाला काही ना काहीतरी एक अचिव्हमेंट हवी असते किंवा काहीतरी एक अचीव्ह करायचे, प्रत्येकासमोर एक काहीतरी टार्गेट आहे. आजकाल मुलं पॅकेजच्या मागे धावताना दिसतात, त्याच्या मागची रिझन्स काही असतील, पण ती साधारणपणे तिकडे आपण वळताना बघतो. पण हे सगळं घडत असताना, परिस्थिती नसताना तू एक वेगळाच ट्रॅक पकडलास की जो सोशल मीडिया रिलेटेड होता, ज्याच्यातनं तुला माहितही नाही की पुढे मला पैसे मिळणार आहेत नाहीयेत, तू त्यात किती कमवणार आहेस नाहीयेस. तर हे सगळं करत असताना तुझ्या घरातल्यांनी तुला सपोर्ट केला? ऍक्च्युली काही आपण वेगळं करत असतो, साहजिक आहे. प्रत्येकाचेच आई वडील आपल्याला, कारण त्यांनी ही दुनिया बघितलेली नसते, बरोबर. साहजिक आहे की मला सुद्धा आईने विचारलं किंवा घरच्यांनी विचारलं, काय करतोस, हे कर नका, तू जा ना, कर ना, काम कर, नोकरी कर, हे काय करतोस, ह्याने काय तुझं पोट बनणार आहे का? मी फक्त आईला म्हटलेलं, फक्त मला 6 महिने दे. 6 महिन्यात मी स्वतःला सिद्ध करून नाही दाखवलं तर मी हे युट्यूब किंवा ह्या सगळ्या गोष्टी सोडीन आणि तू म्हणशील ते करेन. अच्छा. सो 6 महिन्यात हळूहळू नाव व्हायला लागलं. हळूहळू आईला सुद्धा फोन यायला लागला, अरे तुझा मुलगा छान करतो, कॅसेट करतो, व्हिडिओग्राफी करतो. त्यावेळेस युट्यूब म्हणजे खूप नवल होतं. एकतर 2 बाजूनी बघायचे, चांगल्या बाजूने बघायचे आणि एक वाईट बाजूने सुद्धा बघायचे. सो ते हळूहळू घरच्यांनी सुद्धा मला घरच्यांनी विरोध काहीच नव्हता, म्हणजे अजूनपर्यंत मला घरच्यांनी इथे जातोस का जातोस नाही जायचं असं केलंच नाही. मला घरच्यांचा सपोर्ट नसता तर आज इथेच नसतो मी, बरोबर, असं होतं. पण म्हणजे एकंदर एक मानसिकता असते ना घरातल्यांची की तू कुठेतरी नोकरी केली पाहिजेस, कुठेतरी तू सेटल झालं पाहिजेस. मग जेव्हा तुला पहिल्यांदा मुळात आधी कळलं कसं की या माध्यमातून आपल्याला पैसे सुद्धा मिळू शकतात, हे तुझा तो टर्निंग पॉइंट कुठला होता? ऍक्च्युली मी युट्यूबला अपलोड मारायचं, सर्च करता एक आलं की युट्यूब मॉनिटायझेशन हिंदीमध्ये होतं ते, आणि तुम्ही युट्यूब मधनं पैसे कमवू शकता. सो मला मॉनिटायझेशन ह्या सगळ्या गोष्टी माहित नव्हत्या आणि आता खूप इझी झालंय मॉनिटायझेशन व्हायला. पूर्वी काय होतं, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास लोकांनी बघितलं पाहिजे 365 दिवसात. ते माझं कधीच झालेलं म्हणजे 1.5 वर्ष होतोच मी याच्यामध्ये, 1.5 वर्षात. पण तू हे कंटेंट टाकताना तुझा कंटेंट दररोज पडायचा की त्याला गॅप असायची? काही गॅप किती गॅपने टाकायचंस तू? 1-2 महिने असं होतं. महिन्यात एकदा. ओके.
त्याच्यानंतरला कळायला लागलं की युट्यूबवर बऱ्याच गोष्टी तू शिकू सुद्धा शकतोस किंवा तू एक्सप्लोर सुद्धा करू शकतो. बरोबर आहे. मग मी नाव घ्यायला आवडेल मला. कोकण संस्कृती संदेश दादा आहे किंवा अविनाश दादा आहे, कोकणकर अविनाश, एस्पर सतीश आहे. सो त्यांची ओळख झाली. त्यांच्या विद्यमानाने बऱ्याच गोष्टी शिकलो. सो आणि कसं आहे की मित्र हे अनुभवाने मोठे भेटले ना की आपण पण त्यांच्यासारखं व्हायला लागतो. बरोबर. त्यांचा अनुभव आपण सुद्धा आत्मसात करतो. बरोबर. सो हळूहळू मग मी रेग्युलर व्हायचं. युट्यूबच्या टर्म्स अँड कंडिशन्स वाचल्या, युट्यूबला अल्गोरिदम वाचलं, थोडा स्टडी केली. त्याच्यानंतरला त्याच्यातून इन्कम कशी जनरेट करू शकतो किंवा सोशल मीडियाचा चांगला फायदा कसा करू शकतो. बरोबर. ऍक्च्युली कारण कसं आहे की आज व्हिडिओ करतोय म्हणजे पैसे कमवतोय असं नाही होत. बरोबर आहे. आज प्रत्येकाकडे जीमेल आयडी आहे. प्रत्येक जण युट्यूब ओपन करू शकतो, व्हिडिओ करू शकतो. प्रत्येकाला ते जमण्यातलं नाही आहे. त्याच्यासाठी खूप मेहनत असते, त्याच्यासाठी पेशन्स असतो, तो असणं खूप गरजेचं आहे. मग ते तसं करत करत मी पुढे येऊ लागलो. त्याच्यानंतरला एक छोटासा व्यवसाय म्हणजे सोशल मीडियाचा आपण चांगला म्हणजे वापर करून काय करता येईल. बरोबर. कारण कोकणी निखिल ब्रँड झालेला आणि कोकणी निखिल काय करू शकतो त्याच्यावर. तर एक पार्ट टाइम इन्कम पाहिजे. युट्यूबच्या जीवावर आज आहोत, उद्या नसेल. युट्यूब आज आहे, उद्या नाही. मग काय करणार आहे. काहीतरी घर चालवायला काहीतरी आपला छोटासा व्यवसाय हवा. बरोबर. कारण नोकरी करून मी सुद्धा काय 8-10 हजार काय मिळणार. ते आपण त्या कम्फर्ट झोन मध्ये राहतो. बरोबर. व्यवसाय केला तर पैसा खेळता राहतो किंवा व्यवसाय असा आहे की त्याच्यातून बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. बरोबर. सोशल मीडियाचा आधार घेऊन मी व्यवसायात उतरलो. अजून सुद्धा छोटासा व्यवसाय पण मी समाधानी आहे. बरोबर. पण कोकणी निखिल हे नाव देण्यामागचं कारण किंवा हे नाव कोणी दिलं? मी स्वतःच. म्हणजे मी ऍक्च्युली कोकणातला आहे. म्हणजे गावाचं गुणगान गायला तर मी शाळेतल्या अरे आमच्या गावी शिमग्याला एवढी मजा असते, हे पालखीला एक दिवस दाखवतो तुला माझ्या. बरोबर. ते कोकणी असं व्हायचं. बरोबर. नमस्कार, मी कोकणी निखिल, असं नाव ते बोलून तुझं झालं. पण पहिले तुला पैसे साधारणतः कधी मिळाले, किती महिन्यांनी मिळाले? ती पण एक गंमत आहे. 2022 ऍक्च्युली झालं असेल. गणपती झालं, मी वेल्डिंगचं काम करायचो लॉकडाऊन मध्ये. अच्छा. लॉकडाऊनला मी आलो. लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन झालेलं, चक्रीवादळ झालं ना, निसर्ग चक्रीवादळ. तिथं मी दुसरं चान्स आहे परत जन्माचं. कारण ते चक्रीवादळ मी लॉकडाऊनला होतो. माझ्या समोर चिरा पडले खाली, कारण ते बाजूला भिंत होती ती कोसळली आणि लॉकडाऊन होतो. त्या चिरा पडला माझ्या समोर. बेडरूम मध्ये गेलो, तिथे पडला. किचनच्या ओट्याखाली जाऊन बसलो. बापरे. काकानी रिक्सनी मला घेऊन आला बाहेर आणि लॉकडाऊन होतो त्याच्यामुळे तो बोलला ते जाऊदे, हे तू घरी चल. तिथे गेलो. त्या लॉकडाऊन मध्ये पण फसलो असतो, पण नंतरला झालं. 14 दिवस झाले. त्याच्यानंतरला गावीच होतो. आमचं जगूद आहे, त्याच्यासोबत मी वेल्डिंगला जायचो. मग वेल्डिंग करत मग वेल्डिंग सुद्धा शिकलेलो थोडीफार, जास्त नाही. पण त्याच्यात आपलं भविष्य नाही ना, आपण काहीतरी वेगळं करायचं. म्हणजे 1-1.5 वर्ष वेल्डिंग करत होतो. पप्पांचा गणपती झाला फोन, अरे तुझ्या युट्यूब चॅनलला ऍड लागायला लागले. सो ऍड लागे. मग काय बघितलं. मग ते मॉनिटायझेशन झालंय, अप्लाय केलं. मग त्याच्यानंतरला ते पिन यायला लागतं. प्रोसेस खूप मोठी आहे. ते मनावर घेतली तर खूप इझी आहे. ओके. मग ते हे करून करून मग पहिला कसं आहे की त्यांना कसं की $100 लागतं. $100 मिनिमम लागतं. आपण चॅनल छोटं आहे, ते 2-3 महिन्यांनी मग ते $100 झाले कसे. ओके. पण मग हे $100 होणं कसे, म्हणजे ते होण्यासाठीची काय प्रोसिजर असते किंवा काय प्रोसेस असते? नाही, आपण जेवढं रेग्युलर राहू ना तेवढं युट्यूबला चांगलं असतं. जेवढं तुम्ही रेग्युलर राहाल, युट्यूब पण बघत असतो, हा किती प्रामाणिक आहे. हा जर प्रामाणिक असेल तर युट्यूब स्वतः रिकमेंड करतो. ओके. अल्गोरिदम च्या व्हिडिओ बघा, रिकमेंड करतो, सजेस्टला देतो. समज अंतरंगचं चॅनल आहे, अंतरंगचे चॅनल आहे तर त्याच्या खाली सुद्धा देणार व्हिडिओ, सजेस्ट करणार. प्रामाणिकपणा किती येते ते बघतो युट्यूब. ओके. सो ते रेग्युलर राहणं खूप गरजेचं आहे. त्यांची टीम याकडे मॉनिटरिंग करत असते. युट्यूब खूप स्मार्ट आहे त्या बाबतीत. आणि तुला काय बघायचंय किंवा मला काय बघायचंय त्याला सगळं कळतं. ओके. आणि त्या
क्रायटेरियामध्ये आपल्याला ते ठेवतात. हो. बरोबर. म्हणजे तुमचे व्ह्यूज वाढतात त्याच्यानंतर तुम्हाला ते $100 मिळतात की म्हणजे कसं असतं ते? नाही कसं आहे की आज $100 मिळाले म्हणून उद्या मिळणार असं नाही. तुम्ही रेग्युलर असाल ना तर ते मिळणार. कसं म्हणजे एक व्हिडिओ आहे म्हणजे कमीत कमी 1,00,000 व्ह्यूज आहेत, तर त्याच्यावर सुद्धा सीपीएम आणि आरपीएम वर ह्या गोष्टी असतात. तर त्याचा सीपीएम आरपीएम त्याचा जर 0.50 असेल तर तो $अर्धा मिळतो. ओके. तर $50 मिळतील 1,00,000ला, किंवा त्याच्याहून सुद्धा $30 मिळतील. अच्छा. हा, ते जर कंटिन्यू असतं तर खूप त्याच्यामध्ये स्कोप आहे. अच्छा. पण आपला काय होतं, आपला मराठी ऑडियन्स आहे, खूप मर्यादित आहे. हा, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओज नाही जात आपल्या, जास्त व्ह्यूज नाही जात, असं आहे. पण तुझे पहिल्यांदाच सगळ्यात जास्त सर्वाधिक व्ह्यूज मिळाले असं कोणतं? पहिल्यांदा मी म्हणजे सांगायला आवडेल की आमचं तेलाचं खाणं, म्हणजे मी जातीने तेली, पूर्वजांपासून आलेला व्यवसाय म्हणजे तेल खाणं. बरोबर. माझे आजोबा, त्याच्यानंतर काका हे करायचं. आजोबा स्वर्गवासी झाले आता 3 वर्ष झाली. पण तेलाचा खाणा आमचा व्यवसाय चालू, घाणी यायची, ते करून द्यायचे, हे करून द्यायचं. सो असं आमचा तेलाचा खाणा, तेल कसा निघतो बघा, हे सगळं. सो ते खूप वेगळं, म्हणजे लोकांना माहित नव्हतं. म्हणजे तेल खाणं बंद करून काही लोकांनी 20 वर्ष सुद्धा झाले. अजून सुद्धा माझ्या गावात मी अजून सुद्धा तेलगाणा ठेवलाय. वा. त्याची पूजा असते. कारण आता हे तेलगाणा तुम्हाला दिसणार नाही दिसणार. कंपनीचे दिसतील. अजून बैल फिरणारा, बैल जुंपून तो तेल काढणारा, आजोबा बसायचे त्या मुड्यावरती, ते म्हणजे उंडीचं तेल सुद्धा, तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल, अगदी बागेत पासून खोबरे यायचे आमच्याकडे, खेड पासून व्यापारी यायचा आमच्याकडे तेल विकत घ्यायला. ओके. महाड पासून घाणी यायची, केळशी, घागर, घाणी पोचवायला सुद्धा मी आजोबांसोबत जायचो लहानपणी. डोक्यावर तो पेंड घेऊन, कसं तेल झाला की त्याची पेंड होते, माझ्या डोक्यावर पेंड असायची, बाबांच्या हातात कॅन असायचे. आम्ही पायी चालत हरण्यात, करद्यात असे गेलेलो, म्हैसोंड्यात गेलेलो आहेत, वाघव्यात गेलेलो आहे, डोंगरांनी. बरोबर. हो. सो ते दाखवलेलं ना, ते काही लोकांना आवडलं. आणि काही लोक स्मार्ट असतात, अरे काय बैलांना गुलामासारखे वागवता, हे ते. जेवढं बैलांना राबवतो तेवढा शेतकरी त्याची काळजी सुद्धा करायचा. बरोबर. आजोबा म्हणजे बैलाला चक्कर येऊ नये त्याची ट्रेनिंग असायची. आता बैल फिरतोय ना, तर त्याची 1-2 आठवडे तरी ट्रेनिंग असायची. डोळे झापून, डोल ढापणा म्हणतो, डोल ढापून ट्रेनिंग करायची. त्याच्यानंतरला मग त्या घाण्याला बांधायचे. मग तो तसा पिढे टाकतो, 15-15 मिनिटांनी पिढे टाकायचं, तेव्हाच मग त्याला खायला द्यायचे. मग त्याचं हे करायचं, म्हणजे बैलाची काळजी प्लस हे करायचं. बरोबर. ते काही लोकांनी निगेटिव्ह घेतलं, पण काही लोकांना नवलं वाटलं. पण आता तू व्हिडिओज करतोस, आजकाल आपण बघतो की सोशल मीडिया हे जसं एक यशस्वी होण्याचं की आहे किंवा हत्यारच आहे सोशल मीडिया हे, खरं तर, की तुम्ही त्याने जिंकूही शकता आणि तुम्हाला एखादा हरवूही शकतो, किंवा त्याच्याने तुम्हाला तोटाही होऊ शकतो. म्हणजे नॉट ओनली आर्थिक, सामाजिकरित्या सुद्धा तुम्हाला काही वेगळ्या गोष्टींना सामोरं जायला लागू शकतं. तर आजकाल आपण बघतो अनेक कलाकारांचं किंवा अनेक गोष्टींमध्ये एखाद्या नेत्याचं किंवा कोणाचंही ट्रोलिंग खूप होतं. तशा प्रकारच्या कुठल्या गोष्टीला तुला कधी सामोरं, किंवा प्रचंड निगेटिव्ह कमेंट्स तुझ्या व्हिडिओवरती आले आहेत, प्रचंड तुला ट्रोल करण्यात आलंय, असं कधी घडलंय? ऍक्च्युली मी इतकाही फेमस नाही की प्रचंड पद्धतीने ट्रोल होईल, पण मी झालं. म्हणजे मी सुरुवात केली, मी मगाशीच म्हटलं सुरुवात केली त्यावेळेस आपल्याकडची ग्रामीण भाषा आहे, ते अजून सुद्धा माझ्या रील मार्फत असतात किंवा ब्लॉग मार्फत असतात. तर ती बोलताना माझ्या आजूबाजूचा समाज, माझ्या आजूबाजूची लोक, माझा गाव किंवा माझा तालुका, मी स्पेशल नाव घेऊन असं म्हणत नाही, पण मला खूप जण म्हणालेत की अरे काय बोलतो तू, शिकला नाहीस का? कमेंट सुद्धा किंवा भेटून सुद्धा, अरे निखिल काय व्हिडिओ टाकतो, किंवा व्हिडिओत यायला सुद्धा लाजायचे, हा एवढा गावंडल बोलतो म्हणून. ओके. मी बोललो लाजू कशाला, माझी मायबोली आहे, तर मीच नाही ना बोललो, उद्या ती कुठेतरी हे होईल. आज लुगड्यातली आई किंवा धोत्रातला आजोबा
ती भाषा बोलतोय आणि आपण त्यांना गावठी समजतोय आणि स्वतःला चांगले कपडे किंवा 2 पुस्तकं वाचली पुढारलेली आपण समजतो. स्टँडर्ड समजतो. हम्म. तुला इंग्रजी बोललो म्हणजे स्टँडर्ड नाही किंवा प्रमाण भाषा बोललो एक आपण आपल्या स्टेटस ठेवू शकतो ना. बरोबर. आपली भाषा आहे ती. नक्कीच. जर आपण सोडली तर आजकाल मराठी पण विसरू आपण. हो. जर मी 1-2 व्हिडिओ मध्ये म्हटलंय, जर गावच्या बोलीभाषा जर आपण वाचवल्या नाही तर मराठी भाषा काय वाचवणार आपण. बरोबर. मी माझ्या मराठी शाळेत शिकलोय, मी माझ्या गुरुजींच्या हातचा मार खाल्लाय पाठीवरचा, आता तशी मिळत आहेत का. बरोबर. मग ते व्हायचं काय, मी माझ्या भाषा सोडणारच नाही. व्हिडिओ बघायचे बघा, मी माझ्या मित्राला बोलायचो बरोबर नको बघू, ज्याला आवड. खूप जण कसं होतं की शहरातल्या लोकांना ना आवडायचं ते गावची भाषा, काय काय ना आवडायचं, काय काय नाही आवडायचं. मी करतोय तर प्रामाणिक करतोय, मी कोणाचं नुकसान नाही करत आहे किंवा मी काय वाईट नाही करत आहे, पण मी माझ्या रस्त्याने चाललोय, मी माझ्या रस्त्यानेच चालणार. बरोबर. असं होतं. पण हे सगळं करत असताना तुझ्यासाठी इन्स्पायरिंग अशी कुठली गोष्ट होती? माझ्यासाठी इन्स्पायरिंग माझे घरचे आई वडील आणि सगळेच अनुभव. इन्स्पायर म्हणजे एक तर चांगले अनुभव तर येतात, वाईट अनुभव तुम्हाला खूप काही शिकवतं. बरोबर. वाईट अनुभवातून किंवा माणसाकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आज मला तुमच्याकडनं शिकायला मिळालं, उद्या यांच्याकडनं मी प्रत्येकाकडनं बारकाईने खूप काही गोष्टी शिकतोय अजून सुद्धा. मी लहान मुलगा किंवा माझ्याहून 1-4 वर्षांनी छोटा आहे, एडिटिंगला कुठला ऍप वापरतो, मग अरे मग हे कसं आहे त्याच्यामध्ये ह्या लेयर्स कुठून येतात. प्रत्येकाकडनं काही ना काही शिकत आलोय, शिकण्यासारखं असतं. बरोबर. सो मी प्रत्येकाकडनं काही ना काही शिकत आलोय. वाईट गोष्टीतून अजून शिकलोय. म्हणजे वाईट अनुभव आले तर ठीक, ना असं आहे ना, ठीक आहे, नेक्स्ट टाइम नाही होणार. बरोबर. पण तुला पहिल्यांदा जेव्हा पैसे आले युट्यूबच्या तुझ्या या सगळ्या कामगिरीनंतर, तर तुझ्या घरच्यांचं हे काय होतं, म्हणजे तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं? किंवा नाही, पहिले पैसे आले ना, मी कॅश काढली, आईच्या हातात दिली, देवारात ठेवली. बरोबर. सो त्याच्यानंतरला मग काय नाही, घरच्यांना विश्वास होताच. मी मगाशीच म्हटलं की घरच्यांचा कधीच विरोध झाला नाही. मी घरच्यांना क्लिअर केलेलं की आपण ह्याच्यातून, मी असंही करू शकतो, मी ह्याच्यातून पुढे गेल्यावर व्यवसाय करणार. माझे प्लॅनिंग चालू होते, त्या प्लॅनिंग नुसार मी जात होतो. ओके. पण हे सगळं करत असताना आता सोशल मीडियावरती जी कॉम्पिटिशन वाढली आहे, ह्या कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहण्यासाठी तू काय वेगळेपण स्वतःच दाखवू इच्छितोस, किंवा काय तुला काय वाटतं आपण काय केलं पाहिजे? पहिलं तर मी एक्सेप्ट, कारण की सोशल मीडिया वरती तुम्ही रोज जितकं वेगळं द्याल रोज, हो बरोबर, तितकं कमी आहे. बरोबर. तर आपण काय अजून देऊ शकतो असं तुझ्या डोक्यातली काय कन्सेप्ट आहे? पहिलं तर मी हे क्लिअर केलं माझ्या माइंडलाच, म्हणजे मी फेमस होण्यासाठी आलोच नव्हतो, मी माझं देतोय. मी ट्रेंड नुसार चालत नाही, मी करतो त्याला ट्रेंड बनतो. बरोबर. हे माझं पॉइंट ऑफ व्ह्यू होतं. आणि दुसरं म्हणजे मी लोकांना काय देऊ शकतो. मी समज आता एक गाणं आहे, म्हणजे कहा से आयो, आपका मकसद क्या है, त्याच्यावरती आता मागे चाललं होतं सगळं. त्या ट्रेंड नुसार कशाला चालू, मी माझं आहे तर मी माझ्याच वेळी नेणार. म्हणजे मी करतोय त्याच्यात मला समाधान आहे. जास्त गोष्टीची हाव लागली ना की जास्त मग माइंडला होतं, मग ते नाही झालं की ते परत नर्वस होणार, परत नाही होणार. त्यापेक्षा मी करतोय माझ्यात मी समाधान आहे. मला कोणाशी टार्गेट नाही करायचंय, मला टार्गेट नाही की 1 मिलियन करायचे. मला जे देव देतोय किंवा माझे कर्म देत आहेत, नशिबाने जे काही आहे, सो मी माझं काम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. माझं काम मला फक्त करायचंय. मला रील सुचल्या नाही किंवा मला कंटेंट सुचला नाही, मी थांबतो. मला अजून सुद्धा बोलता, अरे निखिल आजकाल व्हिडिओ येत नाही, आजकाल रील येत नाही. मला नाही सुचत. मी आजकाल चॅट जीपीटीने सुद्धा स्क्रिप्ट काढू शकतो, पण ते नाही करायचंय. माझ्यात जे आहे तेच तुम्हाला देणार. ही माझी आयडेंटिटी आहे, मी तसंच ठेवणार. कॉपी कराय खूप गोष्टी आहेत. पण आता हे सगळं करताना आपल्या कोकणातल्या, आता तू मगाशी शिमग्याचा, देवीचा वगैरे तो उत्सवाचा सांगितलंस, तर आपल्याकडे कोकणात म्हणजे विशेष करून दापोलीमध्ये चवळी नृत्य किंवा जाखडी नृत्य
हे प्रकार, हे जे लोककलेचे प्रकार आहेत, आपले स्थानिक लोककलेचे प्रकार आहेत हे बरोबर. कोकणातले पारंपरिक, तर ते सुद्धा प्रसिद्ध आहेत बऱ्यापैकी. बरोबर. तर त्यांना प्लॅटफॉर्म मिळवून देण्याच्या उद्देशाने तू काही करतोस का? किंवा खर तर ही लोककला आहे, हो, ती लोककला अजून सुद्धा मी शिकण्याचा प्रयत्न करतो. माझ्या वडिलोपार्जी आमच्याकडे चवळी नाच असायचा. बरोबर. मला ज्यावेळेस अक्कल आली त्यावेळेस ते बंद झालेलं होतं. पण दापोली तालुक्यात बरेच शाहीर आहेत, हो, शाहीर होते किंवा अजून सुद्धा आहेत. त्यांचे सुद्धा व्हिडिओच्या मार्फत मी जास्त मुंबईला गेल्यापासून मग ते शक्तितुरा वगैरे खूप कमी झालं बघण्याचं. पण शक्तितुरा म्हणजे फक्त एंटरटेनमेंट नाही, तर त्याच्यातून जो शाहीर आहे तो त्याची कशी बाजू चांगल्या पद्धतीने मांडतोय किंवा त्या आता ह्या कटिंगचं गाणं आहे तर त्याच कटिंग तुम्ही द्यायची, ह्या गोष्टी आत्ता कळायला लागल्या. सो मी ते युट्यूबच्या मार्फत सुद्धा मी लोककला आहेत त्या मी दाखवत होतो. एका ठिकाणी गेलेलो सुद्धा, माझं ते आता ते घ्यायचं गेलेलो, तिकडे इंटरव्ह्यू सुद्धा घेत होतो. पण तिथे काय होतं की आयोजन केलेलं, तिथे व्हिडिओ अलाउड नव्हते. सो मला ते थोडं तिकडून अरे नाही व्हिडिओ करायचं तुझा, हे सुद्धा झालेलं आहे. पण माझं विजन काय होतं की माझ्या कोकणातली जी लोककला आहेत त्या युट्यूबच्या चॅनल मार्फत दाखवायची होती, आणि शक्ती म्हणजे काय आणि तुरा म्हणजे काय ते फक्त इंटरव्ह्यू घ्यायची होती मला. ओके. तिथे मला करून नाही दिली त्यावेळेस. ओके. आता आम्ही स्वतः आयोजन करतो शक्ती तुऱ्याचा किंवा नमन लोककलेचा आयोजन करतो. तर पुढचं मला विचारताना तुला असं विचारायला आवडेल की युट्यूब वरती काम करत असताना आजकाल ब्रँड क्रिएशन, कोलॅबोरेशन, ऍडव्हर्टाइजमेंट ह्या सुद्धा गोष्टी बिझनेस म्हणून तुमच्याकडे यायला लागतात. तर त्याकडे तू कशा पद्धतीने डील करतोस? ऍक्च्युली ज्या गोष्टीची आपण जाहिरात करतो त्या गोष्टीची शहानिशा करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. समज तुमच्या कोणता व्यवसाय आहे तर त्या व्यवसायामध्ये तुम्ही किती जेन्युइन आहात ते मी पहिलं बघतो, त्याच्यानंतरला मी त्यांना अप्रूव्हल देतो. बरोबर. कारण काय माहितीये का, आजकाल सोशल मीडियावरती बऱ्याच फ्रॉड किंवा गेमिंग म्हणतो किंवा जुगाराच्या गोष्टीच्या ऍड खूप येतात, आणि माझ्यासारखे इन्फ्लुएन्सर बऱ्याच घेतात. म्हणजे काय मानधन देतात 25,000 10,000, एक व्हिडिओ द्या तुम्ही 20 सेकंदाची, आम्ही पेजला टाकतो, कोलॅब करा किंवा लिंकला टाका. माझ्यासारख्या माणसाला 20,000 मिळत आहेत ना, माझं घर चालत आहे. पण काय होतं की मला बघणारे किंवा कोकणी निखिलला बघणारे सर्वसामान्य माणूस आहे, व मला इन्फ्लुएन्सर म्हणतात किंवा रील स्टार म्हणतात, मला आदर्श मानतात, किंवा कोकणी निखिल या हॉटेलला जातो म्हणून त्या हॉटेलला सुद्धा जाणारे आहेत. बरेच असे आहेत की मी स्मरण लावतो म्हणून लावणारे आहेत, बरेच माझे मित्र सुद्धा आहेत. बरेच असे आहेत की कोकणी निखिल वसाडा बोलतो म्हणून वसाडा सुद्धा बोलणार आहे. आठ लहान मुलं, त्यांना जर आपण चांगला मार्ग दिला तर ते चांगल्या मार्गाने जाऊ शकतात. बरोबर. पण मी जर बोललो मी आज रमिक किंवा मी हा खेळलो आणि 20 लाख जिंकलो किंवा 10 लाख जिंकलो, 10 लाख जिंकलो, मग मला ऍडव्हर्टाईज करायची गरज काय आहे? एक्झॅक्टली. बरोबर. मी का खोटं बोलू मी पब्लिकला? एवढं मी आज 5,000 इन्व्हेस्ट केले, 50,000 जिंकलो, तुम्ही सुद्धा इन्व्हेस्ट करा आणि तुम्ही जिंका. तर एवढंच असतं तर आज गरिबी हटली असती. हो, नक्कीच. झोपडीतल्या माणसाकडे आयफोन असता किंवा झोपडीतल्या माणसाकडे आज बंगला असता, हे इन्व्हेस्ट केलं असते तर. सो मी इन्फ्लुएन्सर आहे तर मी चांगल्या समाजात चांगल्या देणं हे माझं भाग आहे, चांगल्या गोष्टींचा प्रचार करणं. हो, बरोबर. कारण मी सोशल मीडिया एक समाजाचाच काहीतरी देणं येतो ना. मी चांगलं दिलं तर समाज घेईल नाही घेईल त्यांचा प्रश्न आहे. बरोबर. समाजाला चांगलं देणं हा माझं काम आहे. बरोबर. मी पहिलं बघतो, चांगलं असेल तर घेणार, नाही तर मला 2.5 लाख द्या, 2 लाख द्या, 1 लाख द्या. आज मी किती माझ्या दारात गाडी आली असती मी हे सगळं केलं असतं तर. मी लोनवर फ्लॅट घेतलाय, माझं फ्लॅट नील झालं असतं. पण ते मला लोक माझा बाबा, अरे बाबा तू अशाच व्हिडिओ कर, अंजारतात, पप्पी घेतात, आजी मी जाताना रडतात सुद्धा, लहान मुलं भेटल्यावर रडतात सुद्धा. हे मला का मिळालंय हा एक त्यांच्यातला समजतात, त्यांना मी फसवून मला नाही चालणार. तुझे रूट्स पकडून ठेवलेस गावातले, त्यामुळे तुला मिळालेलं हे यश आहे. बरोबर. तर हे झालं सोशल मीडियाचं काम करत असतानाच. आता
तू एक नाटक घेऊन प्रेक्षकांसमोर येतोयस. तर थोडस आम्हाला या नाटकाविषयी सांगून म्हणजे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. गाव गोंधळ नाटक गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली. गाव गोंधळ नाटकाची लेखन आणि दिग्दर्शक आपल्या दापोली तालुक्याचे आहेत, श्रवण काटकर सर, आणि कोकणातलेच कलाकार आहेत. बरोबर. दापोलीतलेच आहेत. माझी बहीण सुद्धा त्याच्यामध्ये काम करते. बरोबर. मी कुठला काय बोलतो त्याला शिक्षण घेतलेलं नाही अभिनयाचं, वर्कशॉप म्हणतो तसं घेतलेलं नाही, माझ्या बहिणीने घेतलेलं नाही, किंवा आमच्यातल्या बऱ्यापैकी आर्टिस्टनी कोणी घेतलेलं नाही. सो कसं होतं की मी नमन या लोककलेत मी काम करायचं ना, सो तिकडे सुद्धा नमन पाहिजे, तुमचं नाटक आहे, अजून काय देऊ शकतात. सो सर असंच आहे, आपण नाटक करूया का. मग पहिलं श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरला गेल्या 21 जानेवारी 2024 ला पहिला प्रयोग झाला. त्यानंतर दादरला. हो, दादरला. वा. त्याच्यानंतरला परत मागे झालं. म्हणजे प्रॉपर तिकीट विक्री करून कमर्शियल शो सारखंच तुमचं नाटक झालं तिथे. आणि हाऊसफुल आता होतच. लगातार 3 प्रयोग हाऊसफुल झाले. आणि आता दापोलीत आहे. तर नाटकाची आवड अगोदर नव्हती. म्हणजे आवड म्हणजे तो आमच्याकडे माहोलच नाही. अभिनयाची आवड आता यायला लागली स्टेजला. अरे गॅदरिंगला करायचो पण तेवढंच. पण बोललो आपण रील करतो. ऍक्च्युली कसं आहे की रील स्टार म्हणजे अभिनेता नाही, बरोबर, असं समाजात होतं काही इंडस्ट्रीमध्ये. पण एक रील स्टार सुद्धा नाटकाचे प्रयोग हाऊसफुल करू शकतो. पण मी रील स्टार तो नाहीये की लिपसिंग वर गाणी बोलतोय किंवा लिपसिंग वर अभिनय करतोय, की मी हा रील स्टार नाही की मी नेटवरचं काहीतरी उचलून मी तुमच्यापर्यंत टाकतोय. मी अजून सुद्धा लोकांना सांगतो किंवा आताही सांगतो, मी अभिनयातून शिकतोय. मला अजून सुद्धा मी बऱ्याच गोष्टी शिकतो. मला अजून सुद्धा जे असतात जे फेमस नाहीत पण कलाकार आहेत, जे स्टेज केले, त्यांनी सिरियल केले, अरे निखिल तू ना ह्या स्पॉटला असा राहा, तू ना हा स्वर खाली घेऊन आवाजात बोल, हा वर, तू ना तुझी डायलॉग डिलिव्हरी ना चांगली होते, थोडं अजून हे कर. मी ऐकतो त्यांचं. बरोबर. प्रत्येक क्षेत्र आहे किंवा अभिनय असही गोष्ट आहे जी जन्मभर शिकत राहिलं तरी ते अपुरच आहे. बरोबर. अजून सुद्धा 11 प्रयोग झाले. पहिले 3 प्रयोग किंवा पहिला दादरला झाला, त्याच्यानंतरला ह्याला झाला, त्याच्यानंतरला आसूद गावात झालं. माझ्या गावातली तुम्हाला स्टोरी सांगतो. माझ्या गावात बघा, माणूस जन्माला आल्या चालायला शिकत नाही, तो शिकत असतो काय ना काय. बरोबर. गावाला साऊंडमुळे बऱ्याच गोष्टी हे झाल्या, लोकांपर्यंत आवाज गेला नाही. लोक खूप आलेली. कोकणी निखिलचं नाटक आहे, खूप आलं. म्हणजे प्रोग्रामला एवढं कधीच माहोल नव्हता, तेवढा आलेलं. पण तो साऊंड मुळे आहे ना, आवाज पोचला नाही. म्हणजे त्यांची साऊंडवाली पण चुकी नव्हती, आमची पण चुकी नव्हती, कारण आमचा अनुभव पहिल्यांदा. कारण साऊंडला बेस लावलेले, वरचे टॉप लावलेले, टॉपने आवाज फेकतो, बेसने आवाज तो म्युझिक साठी जातो. बरोबर. सो तिथे थोडा अरे काय नाटक आहे, तर सगळ्या गोष्टी झाल्या त्या पण निगेटिव्ह. पण आज 11 प्रयोग होता. 11वा प्रयोग दापोलीतच होतोय. गिव्ह अप केला त्याच्यावरती. म्हणजे तिथं राहिलं म्हणून ते थांबवलं नाही. आमच्या कलाकारांनी प्रत्येक प्रयोगाला काही ना काही नवीन असतं, काही ना काही समाजाला देण्यासाठी नवीन असतं. बरोबर. फक्त नाटक मनोरंजनासाठी नाही, तर गावातल्या शेतकऱ्यांबद्दल आहे, मुलांबद्दल आहे, सोशल मीडियाबद्दल आहे, सगळं आम्ही देतोय नाटकामध्ये. वा. नाही, खरंच तू आज आलास आणि इतकी चांगली माहिती, तुझा संपूर्ण प्रवास, तुझं सोशल मीडिया मधलं काम, प्लस तू आता आपल्या सगळ्याच कोकणवासियांसमोर किंवा महाराष्ट्रासमोर एक नाटक उत्तम प्रकारचं घेऊन येतोयस. तर त्यासाठी तुमच्या संपूर्ण टीमला आमच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तू असंच काम करत राहा, असाच बोलत राहा, ह्याच भाषेत बोलत राहा, ह्याच टोन मध्ये बोलत राहा. कारण की तू, आपण नेहमी म्हणतो बॅक टू द रूट्स टाईप, की आपण आपली मुळं आहेत ती आपण पकडून ठेवली पाहिजेत, तर आपण टिकून राहू, आपली संस्कृती टिकून राहील. आणि ते काम तू करतोयस आज रील्सच्या किंवा ब्लॉग्सच्या माध्यमातून. हे खरंच खूप उत्तम गोष्ट आहे आणि तुझं खरंच, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मी सुद्धा एक छोटासा कलाकार आहे, दापोलीकर. आणि ह्या दापोलीकराच्या कलाकाराला, तुम्ही इन्फ्लुएन्सरला, तुम्ही रील स्टारला, मला ह्या प्लॅटफॉर्म पर्यंत तुम्ही आणलं, त्याच्यासाठी जेपी डेकोर आणि अंतरंग या युट्यूब चॅनलला मनापासून आभार व्यक्त करतो, की आज तुम्ही सपोर्ट करताय म्हणून आपण आहोत. नक्कीच नक्कीच. तर थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण कोकणी निखिल
हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आमचं देखील अंतरंग गोष्टी मनातल्या हे युट्यूब चॅनल नक्की प्रत्येकाने लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा कोकणी देखील त्याच्याच बरोबरीने अंतरंग देखील. नक्कीच.